नमस्कार मंडळी आनंद या मालिकेचा आजचा म्हणजेच 4 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच जबरदस्त दाखवला आहे. इकडे युगंधरने विद्याधरची धुलाई केली आहे. म्हणजे जो झुंबर पाडलेला असतो विद्याधरने, ते युगंधरला माहीत झालेलं आहे की या सगळ्यामागे विद्याधरचा हात आहे. आणि त्यानंतर त्याचे जे काही हाल केलेत ना, ते बघण्यासारखे आहेत. पण मंडळी, इकडे आता आनंदी आणि शिल्पा दोघीसुद्धा खूप छान तयार झालेले असतात. आणि त्यांनी ज्या काही साड्या आहेत, जे काही मॉडेल आहे, ते इतकं छान पद्धतीने प्रेझेंट केले ना, खतरनाक. तर मंडळी, इकडे आता असंही दाखवलं की आनंदीला मेकअप करता येत नसतो आणि तिला मदत करायला सुद्धा कोणी नसतं. आणि त्याच्यामुळे मंडळी, आनंदीचा सगळा जो काही मेकअप आहे ना, तो मेकअप आता युगंधरने स्वतः केला आहे. म्हणजे समिताचं जे मेकअप किट असतं ना, ते मेकअप किट घेऊन त्याने स्वतः आनंदीला मेकअप करायला मदत केली आहे. तर मंडळी, इतका भारी दाखवला याचा भाग, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच असे येणारे रोजचे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मंडळी, इकडे आता आनंदी युगंधरला भेटायला त्याच्या रूममध्ये आलेली असते. आणि ती आता युगंधरला म्हणत असते की ऐका ना मालक साहेब, मला तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. युगंधर म्हणतो, बोल, काय बोलायचं आहे? आता थोड्या वेळातच कार्यक्रम पण सुरू होईल, काही महत्त्वाचं आहे का? आनंदी म्हणते की हो, तसं महत्त्वाचंच आहे. ते काय ना मालकसाहेब, आज पृथ्वीचं जे साड्यांचं लॉन्चिंग आहे ना, त्यासाठी मॉडेल म्हणून मी उभी नाही राहिले तर चालणार नाही का? म्हणजे बघा ना, माझ्या डोक्याला लागलं आहे, जखम आहे आणि हे सगळं मला नाही जमणार आहे. त्यावर युगंधर म्हणतो की तुला नक्की डोक्याला जी पट्टी आहे त्याचा त्रास होतो आहे का? ती पट्टी आपण तर काढून टाकणार आहोत. पण आनंदी म्हणते की नाही, तसं नाही मालकसाहेब, पण ते डोक्याला व्रण दिसेल आणि बरेच लोक येणार आहेत, मोठमोठे गेस्ट येणार आहेत आणि त्यांना ते सगळं दिसणार, मग ते विचित्र वाटेल ना. युगंधर म्हणतो की त्याची काळजी तू नको करूस, ते सगळं काही मी मॅनेज करणार आहे. पण आनंदी म्हणते की तरीसुद्धा मालकसाहेब, मी जर नाही उभी राहिले तर नाही चालणार आहे का? आता मंडळी, युगंधर म्हणतो की आज पृथ्वीचा पहिला कार्यक्रम आहे, पहिलं प्रोजेक्ट त्याचं लॉन्च होणार आहे. आणि मला त्याच्यामध्ये कोणतीही हायगाई नको आहे, कोणतीही गडबड नको आहे आणि सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजेत. त्याच्यामुळे तुलासुद्धा त्याच्यासाठी मॉडेल म्हणून जावं लागणार आहे. आता आनंदीला बिचारीला काही कळत नाही आहे. युगंधर काय करतो, समिताचं जे मेकअप किट असतं, त्या मेकअप किटमधलं ना ते कन्सिलर की फाउंडेशन काहीतरी घेतो आणि ते आनंदीच्या हातात देतो आणि म्हणतो की हे घे, हे समिताचं मेकअप किट आहे आणि याच्यामध्ये हे जर तू त्याच्या जखमेवरती लावलंस ना, तर तुझा तो डाग आहे ना झाकला जाईल. त्याच्यामुळं काळजी करायची काहीच कारण नाही आहे. आता मंडळी, आनंदी ते कन्सिलर जे काही त्याने दिलं आहे, फाउंडेशन की काहीतरी, ते तिने हातात घेतलं आहे आणि ते त्याच्यावरनं हात फिरत बसते आणि म्हणते की मालकसाहेब, हे कसं वापरायचं किंवा काय मला माहीत नाही आहे, म्हणजे मी आधी कधी हे वापरलं नाही आहे ना. युगंधर म्हणतो की त्याचं टेन्शन घेऊ नकोस. आणि आता आनंदी बिचारी तिथेच पुन्हा धावून राहिलेली असते, कारण तिचं या गोष्टीला नाही म्हणण्याचं कारण हे वेगळं असतं. आणि तिचा चेहरा पडलेला असतो. युगंधर म्हणतो की काय झालं? आता झालं ना तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह, मग आता काय टेन्शनमध्ये आहेस? काही दुसरं काही सांगायचं आहे का? आनंदीला आता कसं सांगावं काही कळत नाही आहे. त्या युगंधर म्हणतो की मला सगळं माहिती आहे, तू इथे आली आहेस ती डोक्याच्या पट्टीचं कारण घेऊन नाही आली आहेस, त्याचं कारण वेगळं आहे. शिल्पाताई आहे ना त्या गोष्टीचं कारण, शिल्पाताईमुळे तुला नाही ना त्या मॉडेल म्हणून उभं राहायचं आहे. त्यावर आनंदी म्हणते की मालक साहेब, ही गोष्ट पण खरीच आहे. म्हणजे बघा ना, शिल्पाताईंना अजिबात आवडलेलं नाही आहे. मी त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग आहे आणि त्यांना माझ्यासोबत हे सगळं नाही करायचं आहे. त्याच्यावर युगंधर म्हणतो की मला आत्ता इथे कोणाच्या इगोपेक्षा आणि बाकी कुठल्या गोष्टीपेक्षा पृथ्वीचं प्रोजेक्ट लॉन्च होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी आधीही सांगितले तुम्हाला की मला याच्यामध्ये कोणतंही हयगय नको आहे, कोणतेही चेंजेस होणार नाही आहेत. तर आनंदी आता युगंधरला म्हणते की जर एखाद्या व्यक्तीला मनापासून एखादी गोष्ट आवडत नसेल, तर ती गोष्ट आपण त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध जाऊन करणं पण चुकीचंच आहे ना. म्हणजे आता शिल्पताईंना मी त्यांच्यासोबत नको आहे आणि तरीसुद्धा मी ही गोष्ट करणं चुकीचं आहे आणि त्यांच्या नजरेमध्ये ते दिसतं की त्यांना ती गोष्ट अजिबात आवडत नाही आहे आणि तरीसुद्धा मी त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन ही गोष्ट करणं मलाही पटत नाही आहे. त्यावर युगंधर म्हणतो की मी आत्ताच तुला म्हणालो ना की मला ह्या गोष्टीमध्ये कोणताच प्रॉब्लेम नको आहे. माझ्यासाठी आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे पृथ्वी आणि त्याचं प्रोजेक्ट लॉन्च होणं आणि त्यासाठी मला कोणाचं काही ऐकायचं नाही आहे. आणि शिल्पाताईचं ना ते सोडून दे, ते मी बघतो काय करायचं ते. तू ह्या सगळ्याची तयारी कर. आणि मंडळी, आता आनंदी बिचारी तिथून निघून चाललेली असते. तेवढ्यात युगंधर म्हणतो, थांब, हा मेकअप बॉक्स घे, समिधाचा आहे, आज तोच वापर आणि हो, आज तयारीसुद्धा तू इथेच कर. आणि आता युगंधरने त्याच्याच रूममध्ये आनंदीला तयारी करायला सांगितलेली असते आणि तो बिचारा आता तिथून निघून गेलेला आहे. आनंदीला आता मोठा प्रश्न पडला आहे की कसं करायचं? मालकसाहेब तर ऐकायला तयारच नाही आहेत आणि शिल्पाताईंचा चेहरा पडलेला आहे. आणि आनंदीला सगळ्यात ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की शिल्पा कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की ती अक्षरशः रडत असते आणि तिचे अश्रू आनंदीच्या हातावर पडलेले असतात आणि त्यामुळे तिला ती गोष्ट खूप वाईट वाटत असते.
त्या गोष्टीबद्दल. तर मंडळी इकडे आता हा पृथ्वी विद्याधरला भेटायला आलेला असतो. सगळी तयारी झाली का आणि तेवढ्यात तो येतो त्याच्या रूममध्ये आणि बघतो तर विद्याधरला सगळं लागलं आहे, हाताला हात गळ्यात बांधलेला आहे, डोक्याला लागलेला आहे आणि त्याची ही अवस्था बघून पृथ्वी म्हणतो, "अरे काका, हे काय झालं? काय झालं हे तुला?" आणि लगेच तो आता त्याच्या जवळ येतो आणि आता हा विद्याधर आहे ना त्याच्याकडे बघतच बसला आहे. म्हणजे अजूनही ह्याला काही घडलेलं हे माहीतच नव्हतं ना, म्हणजे हा काय प्रकार घडला आहे तो. त्याच्यामुळे तरी, "अरे काका काय झालं पण? कसं लागलं तुला? एवढं किती लागलं हे?" त्याला विद्याधर म्हणतो, "काही नाही रे, छोटंसं किरकोळ लागलंय." पण आता हा म्हणतो विद्याधरला, पृथ्वी म्हणत असतो, की "अरे किरकोळ नाही आहे ते, किती रक्त वाहत आहे, केवढं लागलंय ते, थांब मी डॉक्टरांना बोलवतो." विद्याधर म्हणतो, "अरे त्याची काही गरज नाही आहे, सगळं झालंय ते आणि एवढं काही फार नाही आहे रे ते, छोटंसं आहे, काही हरकत नाही आहे." पण आता हा पृथ्वी म्हणत असतो, की "पण हे नेमकं झालं कसं? काय झालं हे?" विद्याधर म्हणतो, "काही नाही रे, छोटासा अपघात झालाय आणि थोडंफार लागलंय, काही टेन्शन घेऊ नकोस." पृथ्वी म्हणत असतो, "अरे काका, पण आज माझा प्रोजेक्ट लॉन्च होणार आहे आणि तुझी ही अशी अवस्था, मला तू हवा होतास माझ्या प्रोजेक्टमध्ये." आता हा विद्याधर म्हणतो, "त्याची काही काळजी करू नकोस. हा तुझा काका तुझ्या प्रोजेक्टच्या लॉन्चिंगच्या वेळेला तिथे हजर असणार आहे. त्याची जबाबदारी माझी. तू अजिबात काळजी करायची नाही आहे. तू तुझ्या आता सध्या तो इव्हेंट आहे त्याच्यावरती फोकस कर आणि त्याची जोरदार तयारी कर. भाच्याचं प्रोजेक्ट लॉन्च आणि तिथे काका येणार नाही असं होणार आहे का? जा बरं, तू तुझी तयारी कर आणि माझी काळजी करू नकोस." आता पृथ्वी तिथून निघून जातो. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं आहे, जी सुनीता आहे ती आनंदीला छान अशी तयारी करत असते आणि पृथ्वीने जी साडी तयार केली आहे ना, ती साडी इझी टू वेअरवाली साडी आता आनंदीने घातली आहे. इथे सगळी छान तयारी सुरू असते आणि तेवढ्यात माई आता सुनीताला आवाज देतात. "सुनीता, अगं सुनीता इकडे ये" म्हणून. तेवढ्यात आता आनंदी म्हणते, "सुनीताताई, माई तुम्हाला आवाज देत आहेत, काहीतरी काम असेल." पण आता सुनीता म्हणत असते, "आनंदीताई, इव्हेंट सुरू व्हायला फक्त अर्धा तास बाकी आहे आणि तुमची सगळी तयारी अजून बाकी आहे. तुमचा मेकअप पण करायचा आहे." आणि सुनीता आता पुन्हा तिची तयारी करत असते आणि तेवढ्यात माई आहेत ना, त्या पुन्हा आवाज देतात, "अगं सुनीता ये इकडे, किती गडबड झाली बघ, सगळी कामं तशीच आहेत." त्यावर सुनीता म्हणते, की "आता काय करू? आनंदीताई तुमची तयारीसुद्धा करायची आहे." आणि आनंदी म्हणते, "मग माई बोलत आहेत तिकडे जा." तर सुनीता म्हणते, की "हो, तिकडे पण खूप कामं आहेत." म्हणजे इतकी गडबड सुरू झाली ना, काय करावं काही कळतच नाही आहे. माईसुद्धा तिकडे एकट्याच आहेत आणि सगळं त्यांच्या एकट्यावरच पडलं आहे. आनंदी म्हणते, "सुनीताताई तुम्ही जा, मी हे सगळं आवरते." पण आता सुनीता म्हणते, की "आनंदीताई तुम्ही मेकअप कसं करणार? तुम्हाला नाही जमणार आहे ते. तुमचा मेकअपसुद्धा मलाच करावा लागणार आहे आणि आता इव्हेंट सुरू व्हायला फक्त अर्धा तास बाकी राहिला आहे. एक काम करते, मी तुमचा पटापट मेकअप आवरते आणि मग निघून जाते." आनंदी म्हणते, की "नाही, माई एकट्यात तिकडे, त्यांच्यावर सगळी जबाबदारी पडली आहे. तुम्ही जा, मी काहीतरी बघते." आता मंडळी इकडून सुनीता निघून गेली आहे, पण आता आनंदीला टेन्शन आलं, की मेकअप कसं करायचं? आत्तापर्यंत मी कधी मेकअपच केला नाही आहे आणि मला हे जमणार पण नाही आहे. आणि मंडळी तेवढ्यातच आता तिथे युगंधर येतो आणि म्हणतो, की "आनंदी, हे काय तू अजून तयार नाही झाली आहेस?" आनंदी म्हणते, की "झाली तशी सगळी तयारी, फक्त मेकअपच बाकी आहे." मग युगंधर म्हणतो, की "अगं आवरून घे ना सगळं, झालं की आता इव्हेंट सुरू करायची वेळ झाली आहे." त्यावर आनंदी म्हणते, की "मालक साहेब, ते काय झालं ना, मला मेकअप करता येत नाही. म्हणजे मी कधी स्वतःचा मेकअप केलाच नाही आहे ना, मला ते जमत नाही आहे. आम्ही करते ना थोड्या वेळाने, तुम्ही नका टेन्शन घेऊ." काय ना सगळेजण कामामध्ये बिझी आहेत. मिताली इव्हेंटमध्ये बिझी आहे आणि सुनीताताई पण आता माईंना मदत करायला गेल्यात. त्या आल्या की माझं माझं मी करून घेते. पण आता युगधर म्हणतो, की "एवढा वेळ थांबून बसणार आहेस का? थांब, मी तुझा मेकअप करून देतो, बस इथे." आता आनंदीला युगंधर खाली बसवतो. आनंदी पुन्हा चटकन उठते आणि म्हणते, की "नाही, नाही मालक साहेब, राहू दे ना, मी करते ना माझं माझं." युगंधर म्हणतो, "बस आनंदी, गप्प बस आता. तुला मेकअप करता येत नाही आहे ना स्वतःचा, मग मी करतोय ते करून घे." आनंदीला बिचारीला खूप ऑकवर्ड होत असतं, म्हणजे मालक साहेबांच्या शेजारी बसून आता मालक साहेब मेकअप करणार, त्याच्यामुळे तिला खूप कसतरीच होत असतं. युगंधर आता इकडे आनंदीचा मेकअप करायला सुरुवात करतो आणि आनंदी मात्र वेगळ्याच विचारामध्ये असते. युगंधर म्हणतो, "काय झालं?" आनंदी म्हणते, "ऐका ना मालक साहेब, तुम्ही नका ना करू, मी करते ना माझं माझं, मी घेते सांभाळून." पण आता इकडे मंडळी तेवढ्यात दाखवलं आहे, की हा विद्याधर आहे, तो इकडे पोलिसांना फोन करतो आणि त्यांना म्हणतो, की "मी तुम्हाला सांगितलेलं काम केलंत का? काही पुरावा सापडला का? त्या फॅक्टरीवरती रेड टाकायला सांगितली, तुम्ही टाकली का?" त्यावर आता समोरून पोलीस म्हणतात, की "अहो, आम्ही केव्हाच रेड टाकली आहे." आणि तो फॅक्टरीचा जो माणूस आहे, ज्या माणसाने हे सगळं मटेरियल सप्लाय केलं होतं ना, तो माणूससुद्धा आमच्या हातात सापडला आहे. तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. त्यावर युगंधर म्हणतो, की "मग आजच्या आज तुम्ही त्या माणसाला पकडायला समोर यायचं." त्या माणसाने नाव सांगितलं का? तर पोलीस म्हणतात, की "हो, त्या माणसाने आम्हाला जो माणूस हे सगळं मटेरियल घ्यायला आला होता, त्याचं नाव सांगितलेलं आहे." त्याच्यावर आता हा विद्याधर म्हणतो, की "मग वाट कसली पाहताय? आजच्या आज तुम्हाला यायचं आहे." त्यावर पोलीस म्हणतात, की "हो, पण कसं चालेल? निंबाळकरांच्या घरामध्ये आज मोठा इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमध्ये जर आम्ही तिथे आलो तर किती मोठा प्रॉब्लेम होईल ना."
विद्याधर म्हणतो त्याची काळजी तुम्ही करायची नाही आहे, तुम्हाला त्या इव्हेंटमध्येच यायचं आहे, इव्हेंटमध्ये येऊन खूप मोठा धमाका करायचा आहे. आता मंडळी त्या माणसाने नाव सांगितले पोलिसांना आणि आता ते पोलीस आहे ना ते खरं तर विद्याधरला नाव सांगणार असतात, पण विद्याधर एवढा एक्सायटेड असतो म्हणजे त्याला असं वाटतं की युगंधरचंच नाव सांगितलं असणार आहे आणि युगंधरलाच पोलीस पकडून घेऊन जाणार आणि तो इकडून फोन कट करून देतो. पण मंडळी इकडे आता युगंधरने खूप मोठा गेम चेंज करून ठेवला आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या नावाच्या ऐवजी विद्याधरचं स्वतःचंच नाव तिकडे देऊन ठेवलेलं आहे पोलिसांकडे. म्हणजे तो जो माणूस आहे ना त्या माणसाला युगंधरने स्वतःच्या नावाच्या ऐवजी विद्याधरचं नाव घ्यायला सांगितलेलं असतं आणि हे आता त्याला माहीतच नाही आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की हा युगंधर जो आहे आनंदीचा मेकअप करत असतो आणि तिला तो आय शॅडोज लावत असतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी डोळे बंद कर. आनंदी म्हणते की नाही मालक साहेब मी डोळे उघडे ठेवूनच मेकअप करते, तुम्ही करा ना असंच. आता युगंधर म्हणतो की आनंदी डोळ्यांचा मेकअप करायचा आहे आणि डोळे उघडे ठेवून कसं काय मेकअप करणार आहे, बंद कर बरं डोळे. आता आनंदी बिचारी खूप ऑकवर्ड झालेली असते, म्हणजे तिला खूप भीती पण वाटत असते आणि ती आता डोळे बंद करते आणि युगंधरने तिचा छान असा मेकअप केलेला असतो, छान आय शॅडोज वगैरे लावलेले असतात. आणि मंडळी हा जो मुमेंट आहे ना खूप सुंदर दाखवला आहे, कारण हा जेव्हा आता युगंधर तिचा मेकअप करत असतो ना तेव्हा मागे बॅकग्राऊंडला गाणं लावलं आहे, रंग हा नवा वाटतो हवा सातही तुझी जणू उन्हात चांदवा. हे जे गाणं आहे ना खूप सुंदर गाणं आहे ते आणि ते गाणं लावलं आहे त्यांनी पाठीमागे. खूप छान मुमेंट आहे ती. आता आय शॅडो आय मेकअप झाल्यानंतर युगंधर तिला हे ब्लश वगैरे लावत असतो, ते सगळं छान छान दाखवलं आहे. आणि त्याच्यानंतर जी कपाळाला जी जखम असते ना जे उंड आहे ते व्रण त्याला आता हाईड करायचं असतं आणि त्यासाठी सुद्धा तर ते हाईड करतो आणि म्हणतो की आनंदी तुला टेन्शन होतं ना की हे व्रण दिसेल, हे बघ आता ते व्रणसुद्धा हाईड केलं आहे. आता मंडळी एवढं सगळं झालं आणि आनंदी म्हणते की हां हां झाला आता मेकअप मालक साहेब, बस झालं आता. युगंधर म्हणतो अगं कुठेही झाला आहे मेकअप अजून, ते लावतात ना तुम्ही ते लिपस्टिक लावतात ते राहिले ना, ते हे करा ना, ते काय करतात ते चंबू चंबू बिचाऱ्याला मेकअप सगळं माहिती आहे कसं करायचा आहे तो, पण तो आनंदीला म्हणतो की ते ओठांचे चंबू करा ना. ती आनंदी त्यानंतर छान अशी तिला लिपस्टिक वगैरे पण लावून देतो आणि आता म्हणतो की झाला सगळा मेकअप रेडी झाला आहे आणि आता आरशामध्ये बघ बरोबर आहे का सगळं. आता आनंदी तिथूनच उठते आणि तिथेच मागे वळते आणि समोर आरसाच नसतो खरं तर आणि ती युगंधरला म्हणते की हां हां मालक साहेब खूप छान मेकअप केला आहे, हां मस्त खूपच सुंदर. आता युगंधर म्हणतो आनंदी कुठं बघतेस तू, अगं समोर आरसाच नाही आहे, आरसा इकडे आहे आणि तू कशामध्ये पाहतेस. त्यावर आनंदी म्हणते की काय ना ते मालक साहेब डोळ्यामध्ये पाणी आलं ना ते मेकअप करताना आणि त्याच्यामुळे मला ना दिसलंच नाही, काही कळलंच नाही. आणि मंडळी तेवढ्यात ना आता युगंधरच्या एक गोष्ट लक्षात येते की सगळा मेकअप तर करून झालाय पण आनंदीला पण टिक्कीच नाही लावली आहे. तर युगंधर म्हणतो की अरे बापरे टिक्की लावायची राहूनच गेली आहे आणि तो पटकन तिथून एक टिक्की काढतो आणि ती सुद्धा आनंदीच्या कपडाला लावतो. मंडळी हा जो सीन दाखवलाय ना खूप भारी दाखवलाय बरं का, मला खूप आवडला हा सीन. आणि आनंदीला टिक्की लावून झाल्यानंतर आता म्हणतो की हे बघ या साईडला आरसा आहे, इथे समोर बघ. आता आनंदी आरशामध्ये बघते आणि युगंधरसुद्धा तिच्या मागे उभा असतो. खूप सुंदर दाखवलं हे सगळं. आणि आता आनंदी म्हणते की मालक साहेब थँक्यू सो मच, खूप छान मेकअप केला आहे तुम्ही माझा. आणि तर युगंधर तिथून निघून जातो आणि म्हणतो की तू लवकर खाली ये बरं, सगळी तयारी झाली आहे. आणि आनंदी मात्र इकडे गालातल्या गाळात हसत असते, कारण युगंधरने तिचा जो काही मेकअप केला आहे ना तिला खूप आनंद झालेला असतो. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की इव्हेंटची सगळी तयारी झालेली आहे, सगळे गेस्ट लोक आलेले आहेत, मीडियावाले आलेले आहेत, सगळी अशी छान तयारी केलेली असते. आणि मिताली आता सगळ्यांसमोर येते आणि अनाऊन्समेंट करते की पृथ्वी निंबाळकर यांच्या इझी टू वेअर या साडीचं आज लॉन्चिंग आहे आणि त्याचा आज फर्स्ट डे आहे आणि सगळेजण त्याचं छान असं कौतुक करत असतात, टाळ्या वाजून स्वागत करत असतात. आणि आता मिताली म्हणते की मी तुमच्या लोकांचा कोणाचाही वेळ न घेता आपण आता लगेचच आपलं जे साडीचं प्रोजेक्ट आहे, जे प्रोजेक्ट लॉन्च करणार आहोत त्यासाठी आपल्याला भेटायला येतात आनंदी आणि शिल्पा निंबाळकर. आणि मंडळी जेव्हा ही अशी अनाऊन्समेंट करते ना आनंदी आणि शिल्पा दोघीसुद्धा छान अशा तयार करून म्हणजे छान रेडी झाल्यात दोघीसुद्धा आणि तिथे उभ्या आहेत. मंडळी शिल्पाचा सुद्धा मेकअप वाव झाला आहे, अगदी वाव मस्त दिसते ती सुद्धा. म्हणजे तिचं जे साडीचा लूक आणि जे ड्रेसिंग केलं आहे ना अप्रतिम केलं आहे. आणि आनंदीसुद्धा दोघीसुद्धा खूप सुंदर दिसतात. आता मंडळी इकडे हा जो विद्याधर आहे त्याला घाई लागली आहे की हा इकडे इव्हेंट सुरू झाला आणि अजून पोलीस का नाही आले आहेत. आणि तो म्हणून पोलिसांना म्हणतो की अजून कुठे कुठे तडमडलात तुम्ही, अजून का आला नाही आहेत, इकडे इव्हेंट सुरू झाला, आता इव्हेंट संपायची वाट बघणार आहात का, मला हा बॉम्ब इव्हेंटमध्येच टाकायचा आहे सगळ्या मीडियासमोर आणि सगळ्या गेस्ट लोकांसमोर. त्यावर पोलीस म्हणतात की हो हो आम्ही आता निघतोच आहे म्हणून. तर मंडळी इकडे आता शिल्पा आहे ना ती आनंदीच्या जवळ येते, म्हणजे आता तिथे आनंदी उभी असते. शिल्पा खूप खुश आहे, म्हणजे छान दिसते ती सुद्धा. आता आनंदीच्या जवळ येते, आनंदीचा हात पकडते आणि दोघीसुद्धा आता रॅम्प करायला सुरुवात करतात. आनंदीचा हात धरून दोघीसुद्धा खूप छान चालत असतात. खूप भारी दाखवलं हे सगळं. तर मंडळी आजचा हा एपिसोड इतका भारी दाखवला आहे त्यामुळं टी व्हीवर बघायला तुम्ही अजिबात चुकू नका, खूप भारी दाखवलं आहे.
तर मंडळी इकडे आता आनंदी आणि शिल्पा दोघीसुद्धा स्टेजवर आलेले आहेत आणि दोघींचा सुद्धा रॅम्प वॉक सुरू आहे. आता ह्या दोघीसुद्धा स्टेजवर समोर येतात आणि त्यांचं जे मेन विजन आहे म्हणजे साडी इझी टू वेअर साडीमध्ये जे पॉकेट आहे ती पॉकेटची त्यांनी पोज दिली आहे. खूप सुंदर दाखवलं आहे ते सगळं माहिती आहे का. आणि आता बाकी सगळेजण तिथे टाळ्या वाजवत असतात. ह्या दोघींचं छान असं कौतुक सुरू असतं. आणि आता ह्या दोघींनी त्यांची पोज दिल्यानंतर शिल्पा पुन्हा आनंदीचा हात पकडते, तिला सरळ करते आणि पुन्हा तिचा हात धरून तिला आता मागे घेऊन जाते. मागे गेल्यानंतर त्या दोघींनी स्वतःची साईड पुन्हा एकदा चेंज केली आहे. म्हणजे आनंदीच्या साईडला शिल्पा आणि शिल्पाच्या साईडला आनंदी असं त्यांनी पुन्हा एक छान अशी पोज दिली आहे. पुन्हा त्या दोघींचे छान असे क्लिक्स दिले आहेत आणि पुन्हा या दोघीजणी आता पुन्हा तशाच हात पकडून मागे जातात. आणि मंडळी त्यांचा हा जो पहिला राऊंड आहे ना खूप छान सक्सेसफुल झालेला असतो. सगळेजण त्या दोघींचं भरभरून कौतुक करत असतात आणि हा पृथ्वीसुद्धा आता स्टेजवरती येतो आणि सगळ्यांचं भरपूर कौतुक करत असतो. कारण त्यांचा जो फर्स्ट त्यांनी जो लॉन्च केला आहे ना साडी, त्यासाठी त्यांना भरभरून प्रेम मिळालं आहे असं दाखवलं आहे. आणि आता मिताली आणि दोघंसुद्धा एकमेकांना छान हक करतात आणि मंडळी आता सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. आता ही जी सुनीता आहे ती आनंदीला घेऊन जाते आणि सेकंड राऊंड हा नऊवारी साडीचा आहे आणि तिने आनंदीला खूप छान असं तयार केलेलं असतं. आनंदीसुद्धा खूप छान तयार झालेली असते. सुनीता म्हणते की आनंदीताई सगळी छान तयारी झाली आहे, मी आता पुढे जाऊन बसते कारण मला तुमचा हा सुद्धा राऊंड बघायचा आहे. आनंदी म्हणते बरं ठीक आहे चालेल, काही हरकत नाही आहे, मी इथे थांबते, जसं राऊंड सुरू होईल तशी माझी मी निघून जाईल. आणि सुनीता आता इथे आनंदीची नजर काढते कारण ती दिसायला खूप सुंदर दिसते. सुनीता म्हणते की तुम्हाला कोणाचीही नजर लागायला नको, असं म्हणून सुनीता तिथून निघून जाते. आणि मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की हा विद्याधर जो आहे ना, जो मेन इव्हेंटच्या ठिकाणी जो झुंबर लावलेला असतो त्याची रशी आतमध्ये बांधलेली असते आणि त्याने हातामध्ये ना ते कटर घेऊन आला आहे, म्हणजे ते नाही का करवतसारखं ब्लेड असतं, ते घेऊन आलं आहे काहीतरी आणि त्याच्याने तो जोरजोरात तो दोर असतो ना तो कापत असतो. आणि आनंदीला तो आवाज येतो की काहीतरी कोणत्या तरी मोठ्या कटरने ते कट करतं आहे काहीतरी, असं तिला ते जाणवतं की हा कटिंगचा आवाज आहे. आनंदी म्हणते की काय आहे, कसला आवाज आहे. आणि त्याच वेळेला तिला ना तिथे असलेला झुंबर जो आहे ना तो हलताना त्याचासुद्धा आवाज येतो. म्हणजे आनंदीला कळतं की म्हणजे कोणीतरी कटरने तो झुंबरच कट करत आहे. आणि ती आरतीला म्हणते की आरती ताई ऐक ना, इथे झुंबर हलण्याचा आवाज येतोय म्हणजे झुंबर खाली पडणार आहे. तू एक काम कर, इथले जे वर्कर लोक आहेत ना त्या लोकांना जाऊन पटकन सांगून ये, तोपर्यंत मी आतमध्ये जाऊन बघते की नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ते. आणि मंडळी आरती आता जाऊन तिकडे सांगणार ना तेवढ्यात ह्या दोघींचं बोलणं विद्याधरने ऐकलेलं असतं. आणि मंडळी आता ह्या विद्याधरला हे होऊ द्यायचं नाही आहे, म्हणजे आनंदी जाऊन काहीतरी करणार आणि म्हणूनच तो काय करतो, आरतीला तिथे एका रूममध्ये ना कोंडून ठेवतो. म्हणजे जशी आरती आतमध्ये जाते तसं तो तिला आतमध्ये कोंडून ठेवतो जेणेकरून तिने ते कोणाला सांगायलाच नको. आणि मंडळी इकडे बाहेर इव्हेंट खूप छान सुरू झाला आहे. विद्याधर बाहेर येतो आणि ती सगळ्यांना म्हणत असतो आणि मेन म्हणजे शिल्पाला आणि पृथ्वीला म्हणतो की तुम्ही दोघं तर मेन आहात, तुम्ही तर सेंटरला उभं राहायला पाहिजे. आणि मुद्दाम तो हिला शिल्पाला आणि पृथ्वीला दोघांना सुद्धा तो मुद्दाम सेंटरला उभं करतो जेणेकरून तो झुंबरवरून खाली पडला की तो त्या दोघांवरच पडला पाहिजे. तर मंडळी इकडे आता आनंदी आतमध्ये जाते आणि तिने बघितलंय की ती रशी आहे ना झुंबरची जाऊन तिने बिचारीने पकडलंय आणि तिने एवढी जोरात पकडून ठेवलेली असते, तिच्या हातातून पूर्ण असं रक्त रक्त वाहत असतं. तर मंडळी इकडे बाहेर असं दाखवलं की ह्या लोकांचं फॅमिली फोटोशूट सुरू झालं आहे. म्हणजे त्यांचा जो इव्हेंट होता तो अगदी छान सक्सेसफुल कंप्लीट झाला आहे आणि आता सगळ्या फॅमिलीचं एकत्र फोटोशूट सुरू आहे. सगळेजण एकत्र आले आहेत आणि बिचारी आनंदी जी आहे ती आतमध्ये झुंबर पकडून असते आणि विद्याधर हा सगळ्यांना आता इथे उभं करतो. मेन म्हणजे शिल्पाला आणि युगंधर पृथ्वीला तो मध्ये सेंटरला उभं करतो फॅमिली मेंबर म्हणून. आणि आता तो तिथून निघून आतमध्ये आला आहे आणि आनंदीने तो झुंबर गच्च पकडून ठेवला आहे, तिच्या हातातून रक्त वाहत असतं मंडळी. आणि हा विद्याधर इतका कुचकड दाखवला आहे, तो जातो आणि आनंदीचा ज्या हाताने रस्सी पकडली ना त्या रस्सीवरती तो तेल होतो जेणेकरून ती रस्सी ना त्याच्या हातातून निसटावी किंवा सुटून जावी. आनंदी बिचारी हे सगळं पकडण्याचा प्रयत्न करते आणि तो येतो आणि तिच्या पायाखाली सुद्धा तेल ओतून ठेवतो. आणि मंडळी हा सीन आहे ना खूप वेळ दाखवला आहे. म्हणजे बिचारीचे तिथून पायसुद्धा सटकत असतात, हातसुद्धा सटकत असतात आणि तरीसुद्धा तेवढ्याच ताकदीने तिने ते सगळं काही आहे ना ती रस्सी गच्च पकडून ठेवलेली असते. आणि मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की हा सगळा सीन सुरू असताना विद्याधर आनंदीच्या मागे येतो आणि म्हणतो की आनंदी मॅडम कसं वाटतंय, छान वाटतंय ना हे सगळं करताना. आणि आनंदीला मुद्दा माणूस तो येऊन मागून येऊन त्रास देत असतो. बिचारी आनंदी म्हणते की विद्याधर साहेब तुम्ही असं का करताय हे सगळं, अहो हा झुंबर खाली पडला तर कोणाचा तरी जीव जाऊ शकतो, तुम्ही का असं करताय. आता हा विद्याधर म्हणत असतो की मला हेच हवंय मला. तुला आठवत नाही आहे का तुझ्या नवऱ्याने युगंधरने माझा जीव घेण्यासाठी गाडीमध्ये कसा बॉम्ब ब्लास्ट केला होता आणि आज तीच वेळ जी आहे ना ती मला त्याच्यावरती आणायची आहे.
तर मंडळी आता इकडे ऑलमोस्ट सगळा कार्यक्रम आवरलेला आहे असं दाखवलं आणि प्रोमोमध्ये असं दाखवलं की आनंदीच्या हातून ती रशी सुटते आणि बाहेर असा जोरात आवाज झालेला आहे. पण मंडळी या सगळ्यामध्ये ना आता इव्हेंट आवरलेला असतो आणि सगळेजण बाजूला गेलेले असतात आणि मग हा झुंबर खाली पडलाय आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे काय माहिती का, ऐन वेळेला पोलीस येतात आणि युगंधरने आधीच एक खूप मोठा प्लॅन विद्याधरच्या अगेन्स्ट आखून ठेवलेला आहे.